खरं तर अनिल भाऊ चौधरीने हा खास खूप चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे. निवड मेळावा नाही तर तो संवाद पण ठेवलेला आहे. संवादामध्ये जे काही वाद आहे ते खरे महत्त्वाचे आहे. ते धर्मवाद आणि जातीवादापेक्षाही हे इतके महत्त्वाचे आहे का इथे गटप्रवर्तिका असेल, आशा वर्कर असेल, अंगणवाडी सेविका, मदतनीस, उमेदच्या महिला असणार आणि इकडे होमगार्ड, रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी हा शेवट जो काम करणारा घटक आहे हा खरं तर योजना शेवटपर्यंत नेण्याचं काम. भाऊ आम्ही घोषणा जरी वरती केल्या असल्या तरी खाली आपण योजना लाडक्या बहिणीपर्यंत नेण्यासाठी ह्या कर्तबगार बहिणी खऱ्या कामाच्या आहेत आणि आम्ही त्यांना सांगितलं का यांच्यात वाद होऊ नका देऊ. ह्या कर्तबगार बहिणीसाठी सुद्धा सरकारला झुकावं लागेल. आम्ही झुकवणार आणि त्यांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय राहणार. एका इकडे निराशा आहे पूर्ण. कष्ट करणाऱ्यांसाठी कुठल्याही योजना आखल्या जात नाही आणि दुसऱ्या इकडे मताच्या बेरजेमध्ये जाऊन चुकीच्या अशा प्रकारच्या घोषणा करत खऱ्या लोकांना दूर ठेवलं जातं. 3.5 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. मग लखपती भगिनी किंवा लखपती महिला म्हणून आपण एका इकडे घोषणा करतायत, दुसरीकडे आत्महत्याग्रस्त शेतकरीची संख्या वाढत जात आहे. तर मला असं वाटतं तिथं लाखोची लूट दुसरीकडे लाखो देण्याची व्यवस्था करण्याचा जो एक केवलवाणी प्रयत्न करत आहे तो चुकीचा आहे. मला असं वाटतं का या देशामध्ये मजूर आणि शेतकरी हा सुखी झाला तर लाखो भगिनी बहिणी आणि सगळ्या समाजाच्या धर्माच्या सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. त्या करोडपती होण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. आपण लखपतीचं गांगर देऊ नका. लुटता किती ते पहिले पहा. महिन्यावर विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत. प्रहार संघटना सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने जाणार की महायुतीच्या बाजूने? 1 सप्टेंबरला सगळी मीटिंग घेऊन आम्ही ठरवणार आणि त्याच्यानंतर निर्णय घोषित करू. हो नाही, आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये कुठल्या कुठल्या जागा आपल्याला लढवल्या जाणार याबद्दल काही? जळगावमध्ये अनिल भाऊची जागा इथे सगळ्यात अगोदर आम्ही घोषित केली आहे आणि त्यांच्यासोबत इतर कोणत्या महत्त्वाच्या जागा लढवायच्या ते अनिल भाऊ बसून आम्ही ठरवू.